नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाचा, विशेषतः आपल्या तरुणाईच्या मुळावर घाव घालतोय. तो विषय म्हणजे डिप्रेशन, म्हणजेच नैराश्य. आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ज्या वयात मुलांच्या डोळ्यात स्वप्न आणि अंगात उत्साह असायला हवा, त्या वयात ही मुलं एकाकीपणाच्या आणि दुःखाच्या गर्तेत अडकलेली आहेत. हे नैराश्य नेमकं येतं कुठून? आपली ही पिढी इतकी कमकुवत का होत चाललेली आहे की तिला इतक्या साध्या गोष्टींचाही ताण सहन होत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांच्या खोलात जाणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यावर झालेला अतिरेकी परिणाम. आजच्या तरुणांचं अर्ध आयुष्य हे मोबाईलच्या स्क्रीनवर व्यतीत होतंय. इंस्टाग्राम, फेसबुकवरचे लोकांचे झगमगाटी फोटो आणि त्यांचं तथाकथित परफेक्ट आयुष्य पाहून प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव होऊ लागली आहे. दुसऱ्यांच्या सुखाची तुलना स्वतःच्या दुःखाशी केल्यामुळं एक प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण होतीये. सतत लाईक्स आणि कमेंटच्या मागे धावल्यामुळे आपलं स्वतःचं मूल्य हे सोशल मीडियाच्या आकड्यांवर ठरवू लागलो आहोत आणि जेव्हा तिथं प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा मन उदास होऊ लागतं. हे आभासी जग आपल्याला माणसांपासून जोडण्याऐवजी प्रत्यक्षात अधिक एकाकी बनवत चाललंय. हे कटू सत्य आहे, पण आपण स्वीकारायला हवं. आजच्या काळात शिक्षण असो वा नोकरी, प्रत्येक ठिकाणी एक जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या खांद्यावर इतकं जास्त आहे की त्यांना स्वतःच्या आवडीनिवडी जपायला वेळच मिळत नाही. जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील, ही भीती तरुणांना आतून पोखरत आहे. यशाची व्याख्या केवळ पैसा आणि हुद्दा इथपर्यंतच मर्यादित राहिल्यामुळे ज्यांना यात अपयश येतं त्यांना वाटतं की त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं आहे. ही सततची तुलना आणि नंबर वन राहण्याचा दबाव मेंदूला कधीही शांत बसू देत नाही, ज्याचा शेवट अनेकदा गंभीर मानसिक तणावामुळे होतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मनातलं बोलायला कोणीतरी हक्काचं असायचं. पण आता विभक्त कुटुंब पद्धती आणि पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलं स्वतःच्या भावना व्यक्त करायला घाबरतात किंवा त्यांना तसा प्लॅटफॉर्म मिळत नाही. घरातल्या चार भिंतींमध्ये राहून आणि तासनतास हेडफोन्स लावून जगातल्या लोकांशी कनेक्ट राहणारी मुलं प्रत्यक्षात आपल्या आई-वडिलांशी दोन शब्द नीट बोलू शकत नाही. जेव्हा मनात साचलेले विचार बाहेर पडायला वाट मिळत नाही, तेव्हा ते विचार आतल्या आत विषारी बनतात आणि नैराश्याचं रूप धारण करतात. संवाद तुटला की नाती दुरावतात आणि नाती दुरावली की माणूस एकाकी पडतो. आज पदव्या तर खूप आहेत, पण हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही. रात्रंदिवस अभ्यास करूनही जेव्हा नोकरी मिळत नाही किंवा मिळालेली नोकरी टिकवणं कठीण होतं, तेव्हा तरुणांचा स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. त्यातच महागाई आणि चंगळवादी संस्कृतीमुळे वाढलेले खर्च भागवताना त्यांची दमछाक होतीये. इतरांकडे असलेली गाडी, महागडा फोन आणि लक्झरी लाईफ आपल्याला का मिळत नाही, या विचाराने तरुण रात्रभर जागून काढतात. भविष्याची ही चिंता आणि वर्तमानातील संघर्ष यांचा मेळ न बसल्यामुळे मन सतत अस्वस्थ राहतं, जे कालांतराने डिप्रेशनमध्ये रूपांतरित होतं. आता आपण नात्यांमधील गुंतागुंतीबद्दल बोलूया. आजच्या काळात प्रेम आणि मैत्रीचे अर्थ बदललेले आहेत. फास्ट फूडच्या जमान्यात नातीही इन्स्टंट झाली आहेत. ब्रेकअप किंवा मैत्रीत असलेला दुरावा सहन करण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये कमी दिसून येते. भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे छोट्याशा भांडणानेही जग संपवल्यासारखं वाटू लागलंय. प्रेमात मिळालेला नकार किंवा फसवणूक यामुळे तरुण इतके खचून जातात की त्यांना स्वतःचं आयुष्य निरर्थक वाटू लागतं. भावनिक गुंतवणूक जास्त आणि परिपक्वता कमी असल्यामुळे या नात्यांमधील वादळ मनाला कायमस्वरूपी जखमा देऊन जातं, ज्यातून बाहेर पडणं अनेकांना अशक्य होतं. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध असतो, पण आजची पिढी व्यायामापासून दूर जातीये. अपुरी झोप, जंक फूडचं सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरातील हॅपी हार्मोन्स म्हणजे सेरोटोनिन आणि डोपामाइनचं संतुलन बिघडतं. रात्री उशिरापर्यंत जागून मोबाईल बघितल्यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही, परिणामी चिडचिडेपणा वाढतो. जेव्हा शरीर थकलेलं असतं आणि त्यात पौष्टिकतेची कमतरता असते, तेव्हा नकारात्मक विचार अधिक वेगाने मनावर घाव घालतात आणि मनाचा ताबा मिळवतात. एक निरोगी शरीरच निरोगी मनाला आधार देऊ शकतं, पण आपण या मूलभूत गोष्टींकडेच दुर्लक्ष करत आहोत. आजही आपल्या समाजात जर कोणी म्हटलं की मी मानसिक तणावात आहे, तर त्याला वेड्यात काढलं जातं किंवा हे तर फक्त नाटक आहे असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं. त्यामुळे तरुण मुलं आपली समस्या सांगायला घाबरतात. त्यांना वाटतं की जर आपण आपली व्यथा मांडली तर लोक आपल्याला कमकुवत समजतील. ही जज होण्याची भीती त्यांना आतून शांत करते. जोपर्यंत आपण मानसिक आजारांना शारीरिक आजारांप्रमाणे सामान्य मानत नाही, तोपर्यंत पीडित व्यक्ती मदतीसाठी पुढे येणार नाही आणि हा दबलेला हुंदका एक दिवस नैराश्याच्या मोठ्या गर्तेत अडकतो. इंटरनेटवर आपल्याला हवं ते एका क्लिकवर मिळतं, त्यामुळे आपल्याला संयम ही गोष्ट उरलेली नाही. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते ती आजच्या पिढीला
पिढीला मान्य नाही. जेव्हा गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा त्यांना तीव्र नैराश्य येतं. गेमिंगचं व्यसन किंवा पॉर्नोग्राफीचा अतिरेक यामुळे मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम बिघडते, ज्यामुळे खऱ्या आयुष्यातील साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळेनासा होतो. हे डिजिटल व्यसन तरुणांना वास्तवापासून दूर घेऊन जात आहे, जिथे केवळ अंधार आणि एकटेपणा आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी अनेक तरुण दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थांचा आधार घेतात. सुरुवातीला फॅशन म्हणून सुरू झालेली ही गोष्ट कधी व्यसनात बदलते हे समजत सुद्धा नाही. नशा केल्यावर काही काळासाठी दुःख विसरायला होतं असं त्यांना वाटतं, पण प्रत्यक्षात नशा उतरल्यावर नैराश्य अधिक गडद होतं. हे चक्र इतकं भयानक आहे की तरुण त्यात अडकत जातात आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. व्यसन हे डिप्रेशनवरचं उत्तर नसून ते डिप्रेशन वाढवणारं सर्वात मोठं कारण आहे. हे समजून घेण्याची वेळ आता आलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आणि स्वतःची ओळख हरवणं. आजची मुलं इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करण्यात इतकी मग्न झालेली आहेत की त्यांना आपण स्वतः कोण आहोत हेच कळेनासं झालंय. दुसऱ्याची नक्कल करण्याच्या नादात आपण आपली मौलिकता हरवून बसतोय. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारत नाही आणि सतत दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते. ही पोकळीच डिप्रेशनला आमंत्रण देते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसणे आणि स्वतःला नेहमी इतरांपेक्षा कमी लेखणे ही प्रवृत्ती तरुणांना मानसिकदृष्ट्या अपंग बनवते. अनेकदा तरुणांना नेमकं काय करायचं हेच ठाऊक नसतं. फक्त प्रवाहाबरोबर वाहत जातात. जेव्हा आयुष्यात ठोस ध्येय नसतं, तेव्हा मन भरकटू लागतं. रिकामा मेंदू हा सैतानाचं घर असतो असं म्हणतात ते उगीच नाही. जेव्हा व्यक्तीला वाटतं की आपल्या आयुष्यात काही अर्थ नाही किंवा आपण कोणासाठीच महत्त्वाचे नाही, तेव्हा नैराश्याचे ढग दाटून येतात आणि जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे येणारी हतबलता तरुणांना आत्मघातकी विचारांकडे प्रवृत्त करते. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की नेहमी सर्वोत्तम राहा, पण माणूस म्हटल्यावर चुका होणारच. आजच्या तरुणांना स्वतःच्या चुका स्वीकारणं कठीण जातंय. एकदा अपयश आलं की त्यांना वाटतं की सगळं संपलं. हे सगळं किंवा काहीच नाही ही विचारसरणी अत्यंत घातक आहे. अपयशाला यशाची पायरी न मानता त्याला शेवट मानल्यामुळे मानसिक खच्चीकरण होत चाललेलं आहे. जीवनातील चढ-उतार पचवण्याची मानसिक ताकद निर्माण न झाल्यामुळे लहान संकटेही मोठ्या डिप्रेशनची कारण बनत चालली आहेत. डिप्रेशन वाढण्याचं एक कारण म्हणजे मदत मागण्याची लाज वाटणे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेड लागणं नव्हे. जसं शारीरिक जखमेवर मलमपट्टी लागते, तसेच मनाच्या जखमांवरही उपचारांची गरज लागते. मित्र-मैत्रिणींशी बोलणं, छंद जोपासणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं आणि योगासनं करणं या गोष्टी डिप्रेशनवर मात करण्यासाठी खूप मदतीच्या ठरतात. तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवं की तुमचं आयुष्य कोणत्याही एका परीक्षेपेक्षा, नोकरीपेक्षा किंवा नात्यापेक्षा खूप मोठं आहे. मित्रांनो, डिप्रेशन हे एक वादळ आहे जे येतं आणि जातं, पण तुम्ही ते वादळ नाही आहात. तुम्ही एक अफाट क्षमता असलेले व्यक्ती आहात. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक नवी पहाट तुमची वाट पाहत आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका, अपयशातून शिका आणि संवाद साधत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही संकटात आहात तर कुणाशी तरी बोला. लक्षात ठेवा, हार मानणं हा उपाय नाही, तर लढणे हाच एकमेव मार्ग आहे. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि ते सुंदर बनवण्याची ताकद तुमच्यातच आहे. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.